अहो ऐका ना, माझ्या माहेरचे 20-25 जण आहे ना आपल्या घरी जेवायला येत आहे. असं अचानक कस काय येता येते? अहो नवीन लग्न झाल्यावर मुलीकडचे मुलाकडे जेवायला येतात, अशी पद्धत आहे आमच्याकडे. पण आपला सगळा भाजीपाला संपलेला आहे, सगळा किराणा संपलेला आहे. ते मला काही माहित नाही, आपल्याला त्यांची चांगली खातिरदारी करायची आहे. चांगलीच खातिरदारी करतो मी त्यांची. एक काम करू, आपण त्यांच्यासाठी ना स्पेशल, एकदम स्पेशल खिचडी बनवू. खिचडी बनवत असते पाहुण्यांना, खिचडी बनवत असते. अशी पद्धत आहे आमच्याकडं. तुला खोटं वाटतं का? तुला खोटं वाटतं का? हर्ष तिकडे रे. आपल्याकडे जर 20-25 पाहुणे जेवायला येत आहे तर आपण काय बनवतो? खिचडी. बघितलं का? तशी पद्धत आहे का आमच्याकडं? बरं ठीक आहे, बनवा खिचडी, पण खिचडीला लागणारं सगळं सामान आणून घ्या. मला सांग, 20 जण आहे का 25 जण आहे? 30. 30 जण आहे का? म्हणजे खिचडी पण मोठीच करावं लागेल ना. खिचडीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे बाजरी. बाजरी लिहून घ्या हर्षद. बाजरी खिचडीमध्ये